नमस्कार मंडळी, कसे आहेत? मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण गावरान भेंडीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहेत. तर याला देशी भेंडीसुद्धा म्हणतात. नॉर्मल जी भेंडी असते ती थोडीशी हिरव्या रंगाची असते आणि या भेंडीचा रंग तुम्ही बघू शकता. तर ही भेंडी थोडीशी वेगळी असते आणि यावर काटेसुद्धा असतात. तर गावरान भेंडी जी आहे ती खायला खूपच छान लागते, एकदम चविष्ट लागते. तर मी वेळामोशेला मावशीच्या शेतामध्ये गेले होते आणि तिथं मला ही भेंडी दिसली. तर मग मी मावशीच्या शेतातून ही भेंडी आणलेली आहे. तर बघा, ही जी भेंडीची भाजी आहे तर खायला खूपच रुचकर लागते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. तर इथे बघू शकता तुम्ही, ही गावरान देशी भेंडी आहे. नॉर्मल भेंडी थोडीशी वेगळी असते. तर आपण नेहमीच नॉर्मल भेंडीची भाजी खातो. तर आज आपण या गावरान भेंडीची भाजी बनवणार आहेत. इथे बघा, पाव किलोच्या प्रमाणामध्ये आपण ही गावरान भेंडी घेतलेली आहे. तर ही जी भेंडी आहे ती आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. तर धुवत असताना थोडीशी काळजी घ्यायची आहे, कारण यावर बरेच काटे असतात. तर ते हाताला लागू नये म्हणून आपल्याला ही व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. आता भेंडी मी स्वच्छ धुवून एका सुती कापडाने पुसून घेतली आहे. आता ही भेंडी आपल्याला चिरून घ्यायची आहे. तर बघा, मागचा आणि पुढचा भाग आपण कट करून घेतलेला आहे आणि एकदम बारीक स्लाईडमध्ये आपल्याला ही भेंडी कट करून घ्यायची आहे. तर इथे मी एक ते दोन भेंडी तुम्हाला कट करून दाखवणार आहे. आता ही भेंडी जी आहे ती थोडीशी जाडसर असते. हवं तर तुम्ही मधोमध भाग करून ती चिरू शकता, पण इथे मी फक्त एक गोल स्लाईडमध्ये ही भेंडी कट करून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व भेंडी कट करून घेणार आहेत. इथे बघू शकता तुम्ही, आपण सर्व भेंडी जी आहे ती कट करून घेतलेली आहे. तर नॉर्मल जी भेंडी असते ती खूपच चिकट असते, पण यामध्ये थोडासा चिकटपणा कमी असतो. आता इथे आपली भेंडी कट करून झालेली आहे. आता एक वाटण करणार आहेत. त्यासाठी आपण एक 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि भरपूर सारी आपण कोथिंबीर घेतलेली आहे. तर याचा आपण एक आता वाटण करून घेणार आहेत. तुम्ही हवं तर लाल मिरचीची सुद्धा भेंडी बनवू शकता, पण हे वाटणाची भेंडी जर केली आपण तर ती खायला खूपच छान लागते. आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि जी कोथिंबीर घेतली होती ती कोथिंबीर आपण आता या भांड्यामध्ये टाकून घेणार आहेत. आता आपल्याला याची एक जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, मी मिक्सरला हा ठेचा वाटून घेतलेला आहे. तर बघा, आता आपण लगेचच फोडणीची तयारी करणार आहेत. आता गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. त्यामध्ये आपल्याला आता एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे. तर कढई जी आहे ती आपल्याला थोडीशी तापवून घ्यायची आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे. तर तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरंसुद्धा छान फुललेलं आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे, नाहीतर जिरं आणि मोहरीची फोडणी आपली करपून जाईल. नंतर आपण जो ठेचा वाटून घेतला होता तो ठेचा आपण या तेलामध्ये टाकून घेणार आहेत. आता तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी एक 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मिरच्यासुद्धा मी मावशीच्या शेतातून आणलेल्या होत्या. तर आता आपल्याला हा ठेचा जो आहे तो तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे, कारण आपण हिरवी मिरची जी आहे ती कच्ची वापरली होती, त्यामुळे ती चांगली तिचा कच्चेपणा जाईपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. अर्धा चमचा हळदी पावडर. हळदीमुळे भेंडीला रंग खूप छान येतो आणि टेस्टसुद्धा खूपच छान येते. आता मीठ आणि हळद टाकली की परत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपण जी भेंडी चिरून ठेवली होती ती सर्व भेंडी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आपण कमी केलेली आहे. आता हिरवी मिरचीमध्ये आपल्याला ही भेंडी जी आहे ती चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे. तर
गॅसची फ्लेम आपण अगदी कमीच ठेवलेली आहे आणि अगदी मंद आचेवर ही भेंडी आपण परतून घेणार आहेत. तर बघा इथे आपण या हिरवी मिरचीमध्ये सर्व भेंडी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतली आहे. आता यावर आपण झाकण ठेवून एक 10 मिनिट ही भेंडी वाफेवर शिजवून घेणार आहेत. आता झाकण ठेवून एक 10 मिनिट आपण ही भेंडी जी आहे ती एक 10 मिनिट वाफेवर शिजवून घेणार आहेत. आणि शिजवत असताना सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवायची आहे. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आता इथे आपण झाकण काढून घेतलेलं आहे. तर बघू शकता भेंडीला चांगल्या प्रकारे वाफ बसलेली आहे. आता ही जी भेंडी आहे ती आपण परत एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहेत. यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नसतो. तर ही भेंडी जी आहे ती आपल्याला फक्त वाफेवरच शिजवायची आहे. इथे आपली भेंडीची भाजी अजून छान टेस्ट यावी म्हणून आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहेत. तर एक वाटीभर शेंगदाणे मी जाडसर वाटून घेतले होते. वाटीभर शेंगदाणे आपण या भेंडीमध्ये टाकून घेणार आहेत आणि परत आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहेत. तर शेंगदाण्याचं कूट टाकलं की भेंडीला अजून छान अशी टेस्ट येते. तर शेंगदाण्याचं कूट आहे ते आपल्याला अगदी जाडसर करायचं आहे आणि यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा भेंडीला रंगसुद्धा खूपच छान आलेला आहे आणि दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत. तर इथे आपली भेंडीची भाजी बनवून तयार आहे. ही भाजी आपण लगेच सर्व करणार आहेत. तर बघा इथे आपली देशी भेंडीची भाजी बनवून तयार आहे किंवा गावरान भेंडीची भाजी बनवून तयार आहे. तर ही जी भेंडीची भाजी आहे तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. खायला खूपच चविष्ट लागते. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कधीही गावरान भेंडीची भाजी खाल्ली आहे का हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा. आणि पुन्हा एकदा एक निवेदन करते की माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद.